कालच्या व्हिडिओमध्ये आपण महाभारताची प्रस्तावना बघून आलो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या महाभारत महाकाव्याच्या निर्मितीची कथा जाणून घेणार आहोत। या महाभारत महाकाव्याचे रचयिते महर्षी वेदव्यास जरी असले तरी याचे लिखाण हे खुद्द महर्षी वेदव्यास यांनी केलेले नाही, तर या महाकाव्याचे लिखाण हे खुद्द बुद्धिदात्या श्री गणेशाने केलेले आहे। व्यासांनी ज्यावेळेस या महाकाव्याच्या निर्मितीला सुरुवात केली त्यावेळेस त्यांना असे वाटले की हे महाकाव्य कोणीतरी लिहून घ्यायला हवे आणि यासाठीच ते ब्रह्मदेवाकडे गेले। ब्रह्मदेवांनी त्यांना गणेशाचे नाव सुचवले। गणेशांनी हे लेखन कार्याची जबाबदारी स्वीकारली, पण त्यांनी एक अटही घातली की हे महाकाव्य सांगताना जर व्यास तुम्ही कुठे अडखळलात आणि माझी लेखणी बंद पडली तर त्या क्षणी मी ते कार्य अर्धवट सोडून निघून जाईल। व्यासांनी ही अट मान्य केली, पण त्यांनी गणेशाला देखील एक अट घातली की ज्यावेळेस काव्य लिहाल त्यावेळेस त्या श्लोकाचा पूर्ण अर्थ समजल्याशिवाय तो श्लोक लिहायचा नाही। ओम म्हणून गणेशाने ही अट देखील मान्य केली आणि मग काय, एका सुंदर आणि पवित्र अशा मुहूर्तावर या लेखन कार्याचा श्री गणेशाच्या हातूनच झाला। काव्य सांगता सांगता व्यासांना थोडा विचार करावा लागायचा आणि अशा वेळेसच महर्षी व्यास गणपतीला एक कूट श्लोक सांगायचे। त्या कूट श्लोकाचा अर्थ समजून घेऊन लिखाण करण्यासाठी गणपतीला थोडा वेळ लागायचा आणि त्याच वेळामध्ये महर्षी व्यास पुढील श्लोक तयार करून ठेवायचे। असेच हे महाभारतामध्ये एकूण 8800 कूट श्लोक आहेत, ज्यांचा अर्थ सहजासहजी उलगडता येत नाही। तर या महाभारतामध्ये आपल्याला गांधारीची धर्मशीलता, कुंतीचे धैर्य, पांडवाची सचोटी, दुर्योधनाचा दुष्टपणा आणि कर्णाचे विलक्षण दातृत्व बघायला मिळते। अर्जुनाच्या निमित्ताने श्रीकृष्णाने केलेल्या गीतेचा उपदेश तर अख्ख्या मानव जातीचे कल्याण करणारच आहे। तर ही होती महाभारताच्या निर्मितीची कथा। पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत की कसा झाला या महाभारताला प्रारंभ। जर तुम्हाला माहित असेल की तो कोणता राजा होता ज्याच्यापासून या महाभारताची सुरुवात झाली तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।